स्वागत. मी ज्ञानदा कदम. भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच वाद झाल्याची घटना समोर आली आहे. रक्षा खडसे आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज आहेत आणि तब्बल 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे सुद्धा दिले. नोकरी सोडलेली आहे. रस्त्यावर आलो होते आम्ही. मी सांगतोय विश्वास ठेवू नका. फेडरेशनला तुम्ही तपास करा. बळतर्फ गेलो होतो 1989ला माझ्या बापाला. एमकॉम झालेला माणूस आहे. हा नाता उद्या प्रचार करा. ह्या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका. चुकीचा एकदम. मला सांगा कोणाचं नाव निघालं होतं? तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे. बोला ना. नाथाभाऊचं नाव मी घेते. गिरीश भाऊचं मी नाव घेते. हे चुकीचं सांगू नका. दगड उभा करा. 101% कमळ निवडून गेलो. दगड उभा करा. आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ. भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू. पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही. आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही. भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय दिनाच्या दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा. गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? आणि स्वतः रक्षा खडसे सध्या दूरध्वनीवरनं आपल्या सोबत आहेत. रक्षाताई, हा व्हिडिओ आम्ही बघतोय, त्यातली चर्चा ऐकू येते. नेमकं काय घडलंय? विषय असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता निवडणूक लागलेली आहे आणि स्वाभाविक आहे छोट्या मोठ्या तक्रारी असतात, त्या सगळीकडेच असतात, सगळ्याच पक्षांमध्ये असतात. त्याच्यामुळे त्यावेळेस सगळ्यांना आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊंनी सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांची समजूत घातलेली आहे. काही खूप मोठा विषय तो नाही आहे, किरकोळ विषय हे सगळीकडे असतातच. त्याच्याबद्दल तो व्हिडिओ आता कोणी व्हायरल केला का केला ते उद्देश त्याचा मला मागचा माहित नाही. पण मी एवढंच सांगू शकते की काही खूप मोठा इश्यू करायसारखा तो विषय नाहीये. आणि ह्या सगळ्या कोणत्याही पक्षात म्हणा किंवा आपल्या घरी सुद्धा छोटे मोठे मतभेद असतातच. तशातला तो एक प्रकार होता आणि ते बैठकीमध्ये आमच्या गिरीश भाऊंनी ती समजूत सगळ्या लोकांची काढली. त्यात एक लक्ष देण्यासारखी गोष्ट किंवा हायलाइटेड गोष्ट अशी तुमच्यावर थेट आरोप झाला की तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करता, पण भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही. हे बघा, असं नाहीये. आज मला सांगा, जर मी राष्ट्रवादीच्या लोकांना घेऊन काम केलं असतं तर कदाचित पक्षाने माझा विचार केलाही नसता. आज पक्षही पूर्ण 24 तास आमच्यावर लक्ष ठेवून असतो. आम्ही कोणाचं काम करतो, कोणाचं नाही करत. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, आता बऱ्याचशांची नाराजी वेगळ्या वेगळ्या विषयांना घेऊन असते, पण तो कुठला विषय कुठे करायचा असतो त्याच्यामुळे हे सगळे विषय पुढे येतात. तुम्ही म्हणालात की थोडीफार नाराजी असते, निवडणुकीच्या वेळेला या गोष्टी होत राहतात एका घरामध्ये, पण मुद्दा हा आहे की अर्थातच निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला पुढे जायचंय, सगळ्यांची साथ गरजेची आहे. हे सगळे छोट्या मोठ्या कुरबुरी किंवा वाद मिटवण्यासाठी तुम्ही आता कसा पुढाकार घेतलाय? नाही, मी तेच सांगितलं ना, आमच्या नेते आदरणीय गिरीश भाऊंनी सगळ्यांशी चर्चा केली. आता व्हिडिओ ज्याने टाकला आहे त्याने अर्धवट टाकलाय, त्याच्यानंतरच पुढे पूर्ण व्हिडिओ टाकला नाहीये की गिरीश भाऊंनी त्यांना काय सांगितलं काय नाही. अच्छा, काय नेमकी मग नंतर चर्चा झाली? जर हा व्हिडिओ अर्धा आहे तर पुढच्या व्हिडिओ मधली चर्चा नेमकी काय? सांगते तुम्हाला की किरकोळ विषय आहे. गिरीश भाऊंनी सगळ्यांना समज दिलेली आहे की ठीक आहे, त्यांचा त्या लोकांचा जो गैरसमज होता माझ्या बाबतीत तो एक कुठे ना कुठे त्या माध्यमातून त्यांचा दूर केलेला आहे. आणि स्वाभाविक आहे किंवा कोणत्याही आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, इतर पक्षाचे लोक आपल्याला भेटतात, तर आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मला त्यांच्याशी पण बोलणं हा भाग आहे. म्हणजे या क्षणी तुम्ही या ओपन प्लॅटफॉर्मवरती जाहीररित्या सांगताय की रावेर मतदारसंघातले भाजपमधले अंतर्गत मतभेद मिटलेले आहेत, दूर झाले आहेत, तुमच्या विरोधातली नाराजी शमलेली आहे? हो, नक्कीच. मी तेच सांगते की बघा, शेवटी पक्षामध्ये काम करत असताना आमचा पक्ष आदेश हा सगळ्यात मोठा विषय असतो. ज्यावेळेस आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर ते सगळ्यांना मान्य करणं हा भाग असतो. आणि आदरणीय गिरीश भाऊंनी कारण की शेवटी निवडणुकीची धुरा सगळी उत्तर महाराष्ट्राची किंवा आपण बघतोय की गिरीश भाऊंवर आहे आणि खास करून माझ्या मतदारसंघाची, त्याच्यामुळे गिरीश भाऊंनी त्यांच्याशी चर्चा करून हे सगळे विषय मिटवलेले आहेत. धन्यवाद रक्षाताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत या व्हिडिओ संदर्भात त्याबद्दल. तर हा व्हिडिओ भाजपच्या अंतर्गत बैठकीतला व्हिडिओ आहे.
या व्हिडिओमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते नाराज होऊन रक्षा खडसे यांच्यावरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हा व्हिडिओ अर्धवट व्हिडिओ आहे. या पुढच्या भागामध्ये खरं तर व्हिडिओमध्ये किंवा या बैठकीमध्ये सर्वांची समजूत काढण्यात गिरीश महाजन यांना यश मिळालं आणि आता कुणीही नाराज नसल्याचं रक्षा खडसे म्हणतात. भाऊचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका. दगड उभा करा. 101% कमळ निवडून गेलो. दगड उभा करा. हे अतिउत्तम. आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ. भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते तिथं